केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच प्रतापराव जाधव यांचा मरणोत्तर अवयदानाचा संकल्प गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात काम करणार प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया। पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला पदभार स्वीकारण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। खासदार रक्षा खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला। सगळ्या जनतेचे मोदींचे आभार मानले। मोदींचे युवकांप्रती व्हिजन असल्याची रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया। रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वीकारला पदभार। सामाजिक न्याय विभागाची तिसऱ्यांदा जबाबदारी सोपवल्याबद्दल रामदास आठवले यांनी मानले मोदींचे आभार। नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान। गडकरी उद्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार। नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघारीला सुरुवात। अपक्ष उमेदवार किशोर जराडेंनी माघार घेतली। ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंची नामसाधर्म्य असणाऱ्या संदीप गुळवे या उमेदवारांनीही घेतली माघारी। बारामती पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा, त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदय असेल सांगता येत नाही। युगेंद्र पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिरसाट यांची प्रतिक्रिया। जागा वाटपाची चर्चा पक्षाच्या नेत्यांसमोर करावी, माध्यमांसमोर नको। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी केलेल्या जागा वाटपाबाबतच्या वक्तव्यावर शिरसाट यांची टीका। उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्क प्रमुखांशी संवाद साधणार। उद्या दुपारी 12:30 वाजता सेना भवनात बैठक। ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा। वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निकालानंतर घेतली सदिच्छा भेट। सोलापूर बार्शी महामार्गावर वैराग इथे मराठा बांधवांचा रास्ता रोको। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। नीट परीक्षा पुन्हा घ्या, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। ओमराजेंचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना पत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।